विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार महत्त्वाचे 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे. त्यामधलं मित्रांनो आजचा हा 19व्या नंबरचा संभाव्य प्रश्नसंच आहे. यामध्ये मित्रांनो आज खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे. एकही प्रश्न मिस करू नका. बघूया आजचा महत्त्वपूर्ण क्लास. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतात कायमधारा पद्धत 1793 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर मित्रांनो, आपले इतिहास या विषयावर गव्हर्नर जनरल या घटकावर हे पहिले 5 प्रश्न होणार आहे. हे टोटल 30 प्रश्न असणार आहे मित्रांनो. प्रत्येक विषयावर आपले 5-5 प्रश्न होणार आहे. इतिहासामधील पहिले 5 प्रश्न सुरू आहेत, ते बघूयात सुरुवातीला. लक्षात ठेवा मित्रांनो, कायमधारा पद्धत कधी सुरू झाली? तर 1793 मध्ये सुरू झाली. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मित्रांनो, कोणी सुरू केली असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये कायमधारा पद्धत लागू केली. यामुळे जमीनदारांना जमिनीचे मालकी हक्क मिळाले. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केली. कधी सुरू केली? तर 1793 मध्ये सुरू केली. मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने तैनाती फौज पद्धतीचा भारतात मोठ्या प्रमाणावर वापर केला? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड वेलस्लीने भारतीय राज्यांना ब्रिटिश नियंत्रणाखाली आणण्यासाठी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. हैदराबादच्या निजामाने ही पद्धत सर्वप्रथम स्वीकारली. मित्रांनो, खूप वेळा प्रश्न विचारला जाते की तैनाती फौज सर्वात प्रथम कोणी स्वीकारली? तर कोणी स्वीकारली मित्रांनो? हैदराबादच्या निजामाने ही पद्धत सर्वप्रथम स्वीकारली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौज पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मित्रांनो, अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. सोबतच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. मित्रांनो, आजचे प्रश्न फार महत्त्वाचे होणार आहे, कारण की सर्वच्या सर्व प्रश्न रिपीटेड असणार आहे. त्यामुळे एकही प्रश्न मिस करू नका. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने मंजूर केला? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंकने, राजा जो होता तो राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे 1829 मध्ये नियम मित्रांनो 17 अन्वये सतीप्रथा बेकायदेशीर घोषित केले. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीप्रथा बंदी कायदा सुरू केला. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही जी सतीप्रथा होती ती इतकी भयंकर होती की स्वतःचा नवरा मेल्यानंतर स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांनो अग्नी दिली जात होती. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक चौथा आहे, व्यापगत सिद्धांत म्हणजेच दत्तक विधान नामंजूर करून राज्ये कोणी खालसा केली? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचे सुरू आहेत आपले. त्यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसीने सातारा, झाशी, नागपूर, संबळपूर इत्यादी राज्ये दत्तक हक्क म्हणून नामंजूर करून ब्रिटिश साम्राज्याला जोडली. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा नामंजूर केले. ठीक आहे मित्रांनो. दत्तक वारसा नामंजूर करणे म्हणजेच काय मित्रांनो? सुरुवातीला ज्या राजांना पुत्र होत नव्हती ते राजे काय करत होते मित्रांनो? कोणत्या एखाद्या मुलाला दत्तक घेत होते आणि ते आपला वारीस म्हणून ठरवत होते. तर ते मित्रांनो त्यांनी लॉर्ड वेलस्लीने सांगितले की ज्या राजांना मुलं नाही आहेत त्यांना आपण दत्तक वारसा हे नामंजूर करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. लक्षात ठेवा, 1858च्या कायद्यानुसार, कोणत्या कायद्यानुसार मित्रांनो? 1858च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हे सुरुवातीचे पद होते, ते नंतर व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते. एक प्रश्न यामध्ये आणखी नोट करून ठेवा की कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय बनला? तर मित्रांनो, 1858चा हा कायदा होता. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग मित्रांनो, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. सुरुवातीचे पद होते मित्रांनो गव्हर्नर जनरल. जे कायदा झाला 1858चा त्यानुसार पद बनले व्हाईसरॉय. ठीक आहे मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, राज्यशास्त्र या घटकावर आपले प्रश्न सुरू झालेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाचा समावेश करण्यात आला आहे? मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मित्रांनो, कलम खूप महत्त्वाची आहे. 5 ते 11 अंतर्गत नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे. भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब. भाग 2 मध्ये नागरिकत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतीय संसदेचे मुख्य नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न MPSC पॅटर्ननुसार आहे आणि IMP आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. नागरिकत्व कायदा कधीचा आहे? 1955चा. सिटिझनशिप ॲक्ट 1955. याद्वारे नागरिकत्व प्राप्ती आणि समाप्तीची नियम निश्चित करण्यात आले आहे. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. IMP आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क 1955चा. नागरिकत्व कायदा कधीचा आहे मित्रांनो? 1955चा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले सर्वच्या सर्व प्रश्न IMP आहे, थेट परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. तर यामध्ये लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक 8 आहे. भारतीय घटनेनुसार नागरिकत्व रद्द करण्याचे किंवा त्यांचे नियंत्रण करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. यामध्ये लक्षात ठेवा कलम 11 नुसार संसद नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे नियमन करते. सोबतच मित्रांनो, संसदेला नागरिकत्व देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क केंद्रीय संसद. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व मिळवता येत नाही? मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. जोड्या लावामध्ये खूप वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा 1955च्या कायद्यानुसार जन्माने, वंशाने, नोंदणीने किंवा स्वीकृतीने आणि प्रदेश विलिनीकरणाने देखील मित्रांनो एखादे 2 राज्य असतील किंवा 2 देश असतील, जर ते देश आपल्या भारतामध्ये विलीन झाले तर भारतीय नागरिकत्व त्यांना देखील प्राप्त होते. ठीक आहे मित्रांनो, प्रदेश विलिनीकरणाने नागरिकत्व मिळते. तर मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मालमत्ता खरेदी करून नागरिकत्व मिळत नाही, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ड. परदेशी बँकेत मालमत्ता जमा करून भारतीय नागरिकत्व मिळवता येत नाही. तर कोणत्या मार्गाने मिळवता येते मित्रांनो? जन्माने, नोंदणीने, स्वीकृतीने आणि प्रदेश विलिनीकरणाने. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारताने एकेरी नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर मित्रांनो, हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे. आपलं राज्यशास्त्रामधील नागरिकत्व या घटकावर आपण प्रश्न घेत आहोत मित्रांनो. जे नागरिकत्वामधले खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रिटिश संसदीय प्रणालीचे अनुकरण करून भारताने संपूर्ण देशासाठी एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. तर अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. ब्रिटन. पर्याय क्रमांक ब. ब्रिटनकडून भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रश्नामध्ये लक्षात ठेवा की महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. त्याची नियुक्ती राज्य शासनामार्फत म्हणजेच IAS अधिकारी केली जाते. मित्रांनो, पंचायत राज या घटकावर आपले प्रश्न सुरू आहेत. पंचायत राजमधील आपण महानगरपालिका हा घटक निवडला आहे. यावर हे 5 प्रश्न होणार आहेत मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा पर्याय क्रमांक क महानगरपालिका आयुक्त हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा 1992च्या 74व्या घटना दुरुस्तीद्वारे
नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांना महानगरपालिका नगर परिषदा घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे आणि 12वी अनुसूची देखील जोडण्यात आली आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। पर्याय क्रमांक ब 74वी घटना दुरुस्ती। मित्रांनो ही 74वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली हे तुम्ही आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा। ठीक आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा, महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची आणि आर्थिक निर्णय देणारी समिती कोणती आहे? तर मित्रांनो यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, यामध्ये लक्षात ठेवा। स्थायी समिती ही महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची तिजोरी नियंत्रण ठेवणारी समिती असते। तर मित्रांनो सर्व आर्थिक प्रस्ताव आधी इथेच मंजूर व्हावे लागते। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। पर्याय क्रमांक ब स्थायी समिती। मित्रांनो महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची आणि आर्थिक निर्णय घेणारी समिती कोणती आहे? तर स्थायी समिती। ठीक आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न होईल प्रश्न क्रमांक 14वा आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आणि तिची स्थापना कधी झाली? मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वात जुन्या महानगरपालिकापैकी एक आहे। तिची स्थापना 1888च्या कायद्यानुसार झाली आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। पर्याय क्रमांक ब मुंबई 1888 मध्ये। ठीक आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 15वा आहे, महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या कशावर आधारित निश्चित केली जाते? मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा महानगरपालिकेच्या प्रभागांची आणि नगरसेवकांची ही संख्या प्रामुख्याने संबंधित शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कायद्यानुसार ठरवली जाते। तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब शहरांची लोकसंख्या। ठीक आहे मित्रांनो। जर तुम्हाला वाटत असेल की प्रश्नाचे आपण थोडे सविस्तर जास्त घ्यावे तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण तशा प्रकारचे पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करू। ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 16वा आहे, आपला भूगोल या विषयावर प्रश्न सुरू झालेले आहे। भूगोलमधले आपली खनिज संपत्ती या घटकावर आपण 5 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो। हे थेट प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आपण हे रिपीटेड प्रश्न यामध्ये घेतलेले आहे। तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक 16वा आहे, महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे कोणत्या खोऱ्यात आढळते? तर मित्रांनो हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये स्पष्टीकरण बघूया। विदर्भातील वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात उदाहरणार्थ चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर महाराष्ट्रातील बहुतांश दगडी कोळशांचे साठे एकवटलेले आहेत। तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। पर्याय क्रमांक ब वर्धा आणि वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशे साठे आढळतात। ठीक आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 17वा आहे, ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या धातूंपासून मिळवले जाते? तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा की बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू आहे। महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यांचे मोठे साठे आहेत। तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब बॉक्साईट। बॉक्साईट ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या धातूपासून मिळवले जाते? तर मित्रांनो बॉक्साईट या धातूपासून ॲल्युमिनियम हे खनिज मिळवले जाते। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 18वा आहे, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी हे ठिकाण कोणत्या खनिजांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो यामध्ये हे पॉईंट लक्षात ठेवा की वेंगुर्ला तालुक्यातील रेडी बंदरातून दर्जेदार लोहखनिजाची निर्यात प्रामुख्याने जपानसारख्या देशांना केली जाते। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक क लोह खनिज। लोह खनिज मित्रांनो महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी हे ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 19वा आहे, मॅंगनीजच्या साठ्याबाबत भारतात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो। महाराष्ट्रात प्रामुख्याने ते कोठे आढळतात? तर मित्रांनो प्रश्न हा खूप फिरून विचारलेला आहे, यामध्ये लक्षात ठेवा मॅंगनीजच्या साठ्याबाबत भारतात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो, तर ते महाराष्ट्रात कोठे आढळते असा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्नांवर लक्ष देत चला। तर यामध्ये लक्षात ठेवा मॅंगनीजचे प्रमुख साठे पूर्व विदर्भातील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात गोंडाईट मालिकेत आढळतात। तसेच मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही प्रमाणात आढळतात। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक अ भंडारा आणि नागपूर। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅंगनीजचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात। ठीक आहे मित्रांनो।
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजांचा कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, चुनखडी हे सिमेंट निर्मितीमधील मुख्य घटक खनिज आहे. महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे खाणकाम मोठ्या प्रमाणावर केले जाते. तर मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, चुनखडी. पर्याय क्रमांक अ, चुनखडी. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे केली जाते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. अर्थशास्त्र या विषयावर आपले प्रश्न सुरू आहे. त्यामधला मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न हा आपण घटक निवडलेला आहे. यावर आपले 5 प्रश्न होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, पूर्वी CSO ही संस्था मोजायची. आता ती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत असलेले राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO विलीन झाली आहे. पूर्वी मित्रांनो CSO ही संस्था मोजायची, आता ती विलीन झाली आहे NSO मध्ये. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी 1867 ते 1868 मध्ये कोणी केली? तर मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी यांनी आपल्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे, अशा प्रकारचा प्रश्न मित्रांनो खूप वेळा आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न नोट करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, या ग्रंथात भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजून दरडोई उत्पन्न 20 रुपये सांगितले होते. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब, दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते. कधी मोजले होते मित्रांनो? 1767 ते 1768 या काळामध्ये. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे. एका आर्थिक वर्षात देशांच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला काय म्हणतात? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, देशाच्या सीमेच्या आत होणाऱ्या एकूण उत्पादनाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP. GDPचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDP. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जात नाही? मित्रांनो, प्रश्नांवर लक्ष देत चला. आहे किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न कन्फ्युजन करतात, यामुळे आपले मार्क जातात मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या प्रमुख 3च पद्धती आहेत. किती पद्धती आहे मित्रांनो? 3च पद्धती आहे. त्या कोणत्या आहे? उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. मित्रांनो, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च अशा प्रकारच्या 3 पद्धती आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. तर आयात निर्यात पद्धती ही नाही आहे मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे ऑप्शन कट करणं देखील तुम्हाला शिकणे आवश्यक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक मोजमापाचे साधन मानले जाते? ठीक आहे मित्रांनो, मानले जाते अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, घटक किंमतीला मिळणारे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच NNP ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच खऱ्या अर्थाने देशाचे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न होय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, घटक किमतीला असणारे NNP. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे. शरीराला सर्वात जास्त तात्विक ऊर्जा एनर्जी खालीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यापासून मिळते? मित्रांनो, विज्ञान या घटकावर आपले प्रश्न सुरू आहे. विज्ञानमधील आपण पोषक द्रव्ये हा विषय निवडलेला आहे मित्रांनो. यामध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कार्बोद्रके यामध्ये काय आहे? ग्लुकोज, स्टार्च हे उदाहरण आहे कार्बोद्रकाचे. तर हे शरीराला ऊर्जा पुरवणारे मुख्य स्रोत आहे. 1 ग्राम कार्बोद्रकापासून सुमारे 4 किलोग्रॅम एवढी कॅलरी ऊर्जा मिळते.
तर परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, 1 ग्रॅम कार्बोद्रकापासून किती किलोग्रॅम कॅलरी मिळते? तर मित्रांनो 4 किलोग्रॅम कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कार्बोद्रके. पर्याय क्रमांक ब, कार्बोद्रके. मित्रांनो प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला, सोबतच तुमच्या मित्रांपर्यंत देखील अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, स्नायूंची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते? मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, प्रथिने ही अमिनो आम्लांपासून बनलेली असतात. त्यांना शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हटले जाते, जे पेशी स्नायूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब, प्रथिने. पर्याय क्रमांक ब, प्रथिने. ठीक आहे मित्रांनो, स्नायूंची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रामुख्याने प्रथिनांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 28 आहे, रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्व अ, रेटिनॉल डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यांच्या कमतरतेमुळे अंधारात किंवा मंद प्रकाशात न दिसण्याचा त्रास रात आंधळेपणा होतो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक अ, जीवनसत्व व्हिटॅमिन एच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा होतो. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29 आहे, लोहाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरात कोणता रोग उद्भवतो? तर मित्रांनो या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, ज्याला मित्रांनो आपण ॲनिमिया किंवा रक्तक्षय म्हणतो. त्यामुळे थकवा जाणवतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब, ॲनिमिया म्हणजेच रक्ताशय. लोहाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरात ॲनिमिया म्हणजेच रक्ताशय रोग उद्भवतो. ठीक आहे मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहेत? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, जीवनसत्व ब आणि क पाण्यात विरघळणारी म्हणजेच वॉटर सोल्युबल आहेत. तर अ, ड, ई, के ही मेधात विरघळणारी फ्लॅट सोल्युबल आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. ब आणि क हे जीवनसत्वे पाण्यात विरघळणारे आहेत. तर मित्रांनो ए, डी, के, ई म्हणजेच अ, ड, ई, के हे जे आहेत ते पाण्यात विरघळणारे नाहीत, तर मेधात विरघळणारे आहेत. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर मित्रांनो 19व्या प्रश्नसंचांमधील 30 प्रश्न झालेले आहे. यापूर्वीचे प्रश्नसंच बघितले नसेल मित्रांनो तर ते आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. सोबतच मित्रांनो अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील आपले जॉईन करून घ्या, त्यामुळे कोणतीही माहिती तुम्हाला मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ येते तेव्हा अभ्यास करणे शक्य होत नाही, त्यामुळे आत्तापासूनच थोडी थोडी तयारी करत चला. मित्रांनो जेवढे प्रश्न होत राहील तुमचे तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे, कारण की परीक्षेच्या वेळी तुम्हाला एकही प्रश्न नवीन वाटणार नाही. आपल्या या सिरीज मागचा उद्देश हाच आहे मित्रांनो की नवनवीन प्रश्न तुमच्यासोबत आणणे, रिपीट झालेले प्रश्न तुम्हाला दाखवणे आणि त्यावर कोणकोणते पर्याय उपलब्ध होतात मित्रांनो त्याचे सर्वच्या सर्व तुमच्याजवळ स्पष्टीकरण ठेवणे. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया प्रश्नसंच 20 मध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा, चॅनलशी जोडून राहा. तुमचे सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचे आहे मित्रांनो. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.